नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर पुष्कर कुलकर्णी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात आणि तेही रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा अनेक क्षेत्रात काम करतात. त्यात इंडस्ट्रियल ही त्यात अजून एक स्पेशालिटी आहे त्यांची हो, असं हो. म्हणायला हरकत नाही, कारण त्यावरचे त्यांनी प्रोजेक्ट अनेक केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा तो प्रवास कसा होता, त्यांना इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन या क्षेत्रामध्ये आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार सर. तर गप्पांना अर्थातच आपण सुरुवात करूया थोडीशी भूतकाळापासून. हो. आणि मला आधी विचारायचं ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? शाळा, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? काय सांगाल? ॲक्चुअली आता शाळा वगैरे सगळं माझं सिन्नर या ठिकाणी झालंय. हं, हं. प्रायमरी प्लस सेकंडरी सगळं सिन्नरमध्ये झालं आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकमधून डिप्लोमा केलेला आहे पूर्ण. 2001 साली कंप्लीट केला आणि मग तिथून पुढे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्यवसायात आलेलो आहे. बरोबर. पण मग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणा ॲज सच अशी नाही. ॲक्चुअली माझं फॅमिली बॅकग्राऊंड सगळे माझे आजोबा, वडील सगळे वकील अच्छा. असल्यामुळे ओके. म्हणजे घरच्यांची तशी इच्छा होती की तू इंजिनियर 2 पाहिजे. भावांपैकी एकाने तरी कमीत कमी फॅमिली बिझनेस तो पुढे करावा बुवा. बरं, बरं. पण मग आपल्याला काहीतरी आपलं अस्तित्व दाखवायला काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशी एक वाह! पहिल्यापासूनची मानसिकता असल्यामुळे व्हेरी गुड. आणि एक सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल माझे मामा, अजून माझ्या आईचे मामा हे सगळे सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे थोडंसं एक त्यांचं पण त्यांच्याकडे बघून सुद्धा आणि एक आधीपासूनच थोडंसं ठरवल्यामुळे मी या क्षेत्रात यायचं ठरवलं होतं. म्हणून. पण मग आता त्यांना सगळ्यांना कसं वाटतं, जेव्हा तुम्ही त्यांचं पारंपरिक क्षेत्र सोडून तुम्ही या क्षेत्रात आलात आणि आता एवढे यशस्वी झाल्यानंतर त्यांचा कसा होता फीडबॅक किंवा काय कधी बोलणं झालं का? की बरं झालं तू या क्षेत्रात गेलास किंवा इंजिनिअर झाला, असं कधी चर्चा? नाही, असं चर्चा अशी तशी काही नाही झाली. पण त्यांना आता ते आपलं अचीव्हमेंट असेल ते कोणत्याही पालकांना मुलाचं कुठलंही अचीव्हमेंट असेल तर ते चांगलंच चांगलंच वाटतं वाटतं. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना तो आनंद आहेच. आता नेमकं वडील हयात नाहीयेत हो, माझे बरं. आणि त्यामुळे बाकी आई वगैरे सगळं जे त्यांना आता मी या क्षेत्रात एक माझ्या परीने जेवढं अचीव्ह करता येईल तेवढं जे केलेलं नक्कीच. आहे, त्याचा त्यांना बऱ्यापैकी अभिमान आहे. आनंद आहे. बरोबर. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा तुम्ही स्ट्रगलला सुरुवात केली, तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याची काय आठवण आहे का? कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण शिकतो, त्याच्यानंतर कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो बरोबर, आणि मग अनुभव नाही म्हणून प्रोजेक्ट नाही आणि प्रोजेक्ट नाही म्हणून अनुभव नाही, अशी पण बरोबर. एक फेज येते. तर तो पहिला प्रोजेक्ट जो वैयक्तिकरित्या केलात, हो. तर त्याची काही आठवण आहे का? त्याची आहे आठवण, पण हं. त्याच्या आधी मी एक पार्श्वभूमी सांगतो हो, तुम्हाला. नक्कीच. मी ज्यावेळेस कॉलेजमधून पास आउट होऊन बाहेर आलो, हं. जेव्हा मार्केटमध्ये आपण जेव्हा येतो, हं, हं. तेव्हा कोणीतरी तुमच्या मागे एक खंबीर व्यक्ती लागते, बरोबर. की जी तुम्हाला काही गोष्टी करायला फ्री माइंड करता येईल अशा हिशोबाने एक फ्रीडम देते. बरोबर. तसं माझ्या मागे एक आमचे फॅमिली फ्रेंड आणि एक फॅमिली मेंबर सारखेच असलेले श्री संदीप किवन सरा यांच्याकडे मी सुरुवातीला जॉइन झालो होतो. जॉइन झालो तर त्या दिवसापासून पूर्णपणे जबाबदारी ही माझी होती त्यांच्या प्रोजेक्टची आणि त्यांनी तो विश्वास माझ्यावर टाकला. एकदम यंगस्टरवर आपण कोणी शक्यतो सगळ्या गोष्टींचा विश्वास टाकत नाही, पण तो त्यांनी माझ्यावर टाकला आणि तो टाकल्यामुळे एक जबाबदारी पडली आणि जबाबदारीची जी जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, ती कमी वयात मला झाल्यामुळे मी पुढे सक्सेसफुल काही गोष्टी करू शकलो आणि मग साधारण 2010 मध्ये मी माझं वैयक्तिक जान्हवी बिल्डकॉन या नावाने फर्म सुरू केली. वाह! पण त्याचबरोबर त्यांच्या एस-पी इन्फ्रास्ट्रक्चर या फर्ममध्ये मी डायरेक्टर पण होतो. हं. नंतर आम्ही एक जे करून एक नवीन फर्म केली. त्यातही आजही मी डायरेक्टर आहे. तर ही त्यांची सगळी पुण्य असल्यामुळे का त्यांनी त्यांच्या व्यवसायात मला भागीदार करून घेऊन प्लस मला स्वतःचं काम करायला सुद्धा संधी दिली. तर ह्या सगळ्या माझ्या आत्ताच्या अचीव्हमेंटमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. क्या बात! हे तुम्ही आठवणीने नाव घ्यायला नाही विसरलात, त्याचा जास्त आनंद. कारण अशी लोकं आयुष्यात भेटत असतात हो. आणि त्याच्यामुळे आपण हा प्रवास करत असतो. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला बरं. अर्थातच पहिला प्रश्न आहे, कन्स्ट्रक्शन ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. हो. तर अशा आणि ते अनस्किल्ड लेबरचं अनस्किल्ड पर्सेंटेज असतं. बरंच जास्त आहे. तर तुम्ही त्यांचं मॅनेजमेंट साइटवर कसं करता? आता मी एक तर सुरुवातीपासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं इंडस्ट्रियल कामामध्ये हो, जास्त फोकस आमचा होता. हो, हो.
मग इंडस्ट्रीयलमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा सेफ्टी मेजर्स हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. हं. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असं रेग्युलर रुटीन साईटवर जे आपण बंगलो बरोबर. किंवा इतर प्रायव्हेट कामं करतो त्याच्यात जी थोडी निष्काळजीपणा जो आपल्याकडे असतो, हं. तसा इंडस्ट्रीत चालत नाही. तिथे तुम्हाला कोणत्याही वर्करची एक वर्कमनशिप पॉलिसी काढावी लागते सुरुवातीला. का तर ती सेफ्टी म्हणून त्या वर्करच्या उद्या काही कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे काही दुसऱ्या गोष्टी उद्भवल्या, तर त्यासाठी ती सेफ्टी एक पॉलिसी त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलची आपल्याला काढायला लागते. बरोबर. त्याच्यानंतर तिथे काम करणारा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याला सेफ्टी बेल्ट्स, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज हे सगळं परिधान करूनच काम करायची एक सवय लावायला लागते. आता बरोबर. तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याप्रमाणे हे लोक अनस्किल्ड असतात. पण आज कोणी अनस्किल्ड असो नाही तर स्किल्ड असो, प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी असते. हं. त्यामुळे आपण जर त्यांची काळजी कंपनी प्रॉपर पद्धतीने जर घेत असेल, तर ते सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होतात बरोबर. आणि त्या सेफ्टी इन्स्ट्रुमेंटसह काम करायला त्यांनाही एक सवय लागून जाते. बरोबर आहे. दुसरं इंडस्ट्रियलमध्ये तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बरेचसे प्रोजेक्ट केले, तर त्यातले कुठले प्रोजेक्ट आहेत एकतर तुम्ही केलेले? आणि इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन किंवा इंडस्ट्रियल या फील्डमध्ये काम करताना काय वेगळी खबरदारी, काळजी घ्यावी लागते रेसिडेन्शियलपेक्षा? इंडस्ट्रीयलमध्ये प्रोजेक्ट्स म्हणजे मी जिंदाल सॉ लिमिटेड सिन्नरला आहे. तिथे जवळ-जवळ 20 वर्ष झाले. हं. आम्ही तिथले व्हेंडर आहोत. हं. हं. आज कुठल्याही बिझनेसमध्ये रिपिटेटिव्ह ऑर्डर तुम्हाला जिथे मिळते याचा अर्थ तुमचं काहीतरी तिथे चांगलंच पद्धतीने काम सुरू आहे. अगदीच. म्हणूनच रिपिटेटिव्ह ऑर्डर्स तुम्हाला मिळू शकतात. बरोबर. जर तुम्ही त्या पद्धतीचं काम करू शकला नाहीत, तर तुम्हाला ती ऑर्डर रिपिटेशनमध्ये येत नाही. हं. तर आज मी म्हणजे एकदम चांगल्या भावनेने तुम्हाला सांगू शकतो, की जिंदाल सॉमध्ये अराउंड 20 वर्षापासून आम्ही तिथे काम करतोय वाह! आणि रिपीटेड एक पॅरेंट कंपनी आपली असते कोणीतरी, तशी ती कंपनी आमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल म्हणाल तर सिन्नरमध्ये एक इंडिया बुल्सचा एक मोठा पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट झालेला आहे. हं. हं. तिथे आपण एक साधारण 25,000 स्क्वेअर फुटाची CTMCC म्हणजे त्याचे इंडस्ट्री त्यासाठी लागणारं एक ट्रान्सफॉर्मेशन इलेक्ट्रिकल बेस असं एक बिल्डिंग होती. हं. हं. तर ती आपण सक्सेसफुली आणि एकदम कमी वेळात पूर्ण केली. तिचं टार्गेट आम्हाला होतं 180 दिवसाचं, पण ऑलमोस्ट 125 दिवसात आम्ही ती फायनल केली. अरे वाह! आणि इंडस्ट्रीत काम करताना तुम्हाला स्पीड हं. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. बरं. तुमचं काम जर स्पीडमध्ये नसेल, तर तिथे तुम्ही काम करू शकणार नाही. बरोबर. याचं कारण असं आहे, की त्यांचं सगळं टाईम बाउंड शेड्यूल असतं आणि त्या टाईम बाउंड शेड्यूलमुळे तुम्हाला त्या टायमिंगमध्येच काम करावं लागतं, कारण त्या एकेका दिवसाची किंमत काही कोटी रुपयामध्ये असू शकते. नक्कीच. तर त्यामुळे तिथे काम करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्पीड आणि हेवी स्ट्रक्चर्स असल्यामुळे क्वालिटी पण त्या हिशोबाची द्यावी लागते. द्यावी लागतं. कारण इंडस्ट्रीयल काम हे नॉर्मल कामापेक्षा खूप हेवी पद्धतीने काम केलं जातं. बरोबर. कारण त्यांचे सेफ्टी मेजर्स, त्याच्यानंतर त्यांचे लोड कॅल्क्युलेशन्स हे खूप वेगळ्या पद्धतीचे असतात. हं. कारण तिथे मशिनरी, त्याच्यावरची मूव्हमेंट, क्रेन्स या इत्यादी सगळ्या गोष्टी या खूप हेवी लोडिंगच्या हिशोबाने वापरल्या जातात बरोबर. आणि म्हणून तिथलं जे लोड कॅपॅसिटी असते किंवा काही इतर गोष्टी असतात त्या हेवी सेक्टरमध्ये जातात बरोबर. आणि म्हणून नॉर्मल बिल्डिंग आणि इंडस्ट्रियल बिल्डिंग किंवा इंडस्ट्रियल वर्क याच्यामध्ये खूप फरक असतो. बरोबर. पण मग तो अपेक्षित वेग साधताना क्वालिटी किंवा दर्जामध्ये कुठेही तडजोड न करताना हे दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? त्या दोन्हीचा समतोल साधायला एक तर तुमच्याकडे त्या पद्धतीचे स्किल्ड लेबर पण पाहिजे, हं. स्किल्ड स्टाफ पाहिजे हं. आणि तो स्टाफ आणि ते लेबर अशा पद्धतीने काम करायला पूर्ण म्हणजे मोल्ड झालेले पाहिजे. बरोबर. तरच ते त्या हिशोबाचं काम होतं आणि तिथे इंडस्ट्रियल काम करताना ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्यांच्या मार्फत जे त्यांचे स्टाफ्स कोणी असो, त्यांचे इंजिनियर असो, आर्किटेक्ट्स असो, त्यांचा खूप तुमच्याकडे बारीक लक्ष असतं बरोबर. तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवर. हं. हं. आणि नुसतं स्पीड हा क्रायटेरिया न धरता तुम्हाला त्या स्पीड बरोबर ती क्वालिटी ही अचीव्ह करावीच लागते. नक्कीच. कारण प्रत्येक गोष्टीचे टेस्ट रिपोर्ट्स, प्रत्येक गोष्टीच्या मटेरियलच्या इत्यादी सगळ्या टेस्ट हं. ते करून त्याचे सर्टिफिकेशन त्यांना दिल्याशिवाय किंवा ते अप्रूव्ह झाल्याशिवाय तुमचं बिलिंग सायकल कंप्लीट होत नाही.
बरोबर. त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला जरुरी असते करणं. बरोबर. आता तुम्ही इंडस्ट्रियल एरियात एवढं काम करताय आणि तुम्ही मूळचे सिन्नरचे आहात. हो. त्या अनुषंगाने प्रश्न म्हणजे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर जास्त काम केलं पाहिजे येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये? बरोबर. चांगला प्रश्न आहे तुमचा हं. एकदम. नाशिकचा ग्रोथ हा एक स्टॅगर्ड ग्रोथ मी म्हणतो त्याला. कारण तो एका ठिकाणी येऊन कुठेतरी थांबल्यासारखा वाटतो. त्याचं कारण असं वास्ट ग्रोथ अजून त्या स्पीडनी नाशिकची अजून झालेली नाही. पण ती होण्यासाठी एक तर इंडस्ट्रियल बेल्ट हा तुम्हाला खूप स्ट्रॉंग करणं हं, हं. गरजेचं आहे. ॲक्चुअली प्रशासनाने त्याच्याकडे सगळ्यात जास्त फोकस दिला पाहिजे. हं. आणि नाशिकचं वातावरण, नाशिकचं ॲटमॉस्फिअर जे आहे ते एकदम सगळ्या गोष्टीला एकदम सुटेबल आहे. म्हणजे बरोबर. इथे तुम्हाला ॲग्रिकल्चरल खूप सोयी आहेत. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा हे शहर एकदम चांगल्या लोकेशनला वसलेलं असल्यामुळे भौगोलिक हं, स्थिती हं. याची खूप चांगली आहे. गोदावरीसारखी एक छान नदी इथून आपल्या शहरातून जाते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न किंवा इतर सगळे प्रश्न इथे त्या हिशोबाने त्रासदायक नाहीये. तर हे शहर तुम्हाला किंवा हा परिसर, जिल्हा पूर्ण जरी धरला आपण, तरी तो तुमच्या इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चरल आणि इतर सगळ्या ग्रोथसाठी एकदम भौगोलिकरित्या एकदम सुटेबल जिल्हा आहे. हं, हं. तर प्रशासनाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर ट्रॅफिकवर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्यात जास्त भर देणं आवश्यक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. कारण ज्या शहराची ट्रॅफिक प्रॉपर पद्धतीने हँडल केली जाते, ते शहर माझ्या दृष्टीने सगळ्यात राहण्यायोग्य आणि सगळ्या दळणवळणीय गोष्टींसाठी सुटेबल असतं. बरोबर. मग ट्रॅफिक आणि इंडस्ट्री हे 2 महत्त्वाचे मुद्दे पकडले. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने एक तर कुठली तरी एक अशी कोअर कमिटी नेमली पाहिजे, की ज्याच्यामध्ये सगळ्या फील्डचे एक चांगले अभ्यासू लोकं त्याच्यात असले पाहिजे, की ज्यांनी तुमचे इंडस्ट्रियल किंवा ट्रॅफिक किंवा इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने पुढचं एक 20 वर्ष, हं, 25 वर्षाचं केलं प्लॅनिंग पाहिजे. शहराचं झालं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी ते तज्ञ लोकांची एक समिती नेमून वीकली, मंथली जसं शक्य होईल तसं त्यांचे रिव्ह्यू घेऊन त्याप्रमाणे शहराचं प्लॅनिंग झालं पाहिजे. केलं पाहिजे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक हो. असतात. तर मग त्यातल्या स्टील निवडताना तुम्ही काय गुणवैशिष्ट्ये त्या स्टीलची बघता? स्टील निवडताना एक तर सगळ्यात त्या कंपनीचं बॅकग्राऊंड कसं आहे? हं. जी कोणती कंपनी आपण रेकमेंड करू किंवा जी कंपनी आपण वापरायोग्य ते स्टील असेल असं जर धरू, तर त्या कंपनीचं बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर त्यांचं प्लांटचं लोकेशन, त्याच्यानंतर त्यांचं काम करण्याची आतली जी म्हणजे प्लांटच्या आतली जी काम करण्याची त्यांची एक सिस्टीम असते प्रत्येक कंपनीची. ती सिस्टीम कोणत्या पद्धतीने काम केलं जातं, टेस्ट रिपोर्ट्स कसे दिले जातात, त्याच्यावर त्यांचं ब्रँडिंग कोणत्या पद्धतीने केलं हं, हं, जातं हं. आणि अल्टिमेट तुमच्या यूजसाठी ते स्टील कशा पद्धतीने वापरता किंवा कशा पद्धतीने त्याचा यूज आपण ऑन साइट करू शकतो. का त्याचं बेंडिंग कॅपॅसिटी कशी आहे किंवा त्याचं स्ट्रेंथ एक कशी आहे किंवा ओव्हरऑल स्टील समजा बार असतो, तर तो बार कुठे काही-काही ठिकाणी त्याचं वरचं हे उडालेलं असतं सगळं. तर अशा पद्धतीचं स्टील आहे का नाही आहे का काय हे सगळं चेक केलं जातं आणि आमच्या साइटवर तर प्रॉपरली ते चेकच करतो आम्ही चालेल. आणि त्या पद्धतीनेच ते वापरायला सुटेबल आहे की नाही ते समजतं आम्हाला. बरं. मग आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलं होतं कुठल्या प्रकल्पामध्ये? आयकॉन स्टील आम्ही मोस्ट ऑफ वापरतो बऱ्यापैकी. बरं, बरं. मग कसा आहे अनुभव तुमचा तर आयकॉनचा? आयकॉनचा चांगला अनुभव आहे आमचा. ओके. असं काही नाही. आता मी एवढ्यात रिसेंटली एक मागच्या 4-5 महिन्यापूर्वी अंबडला एक फॅक्टरीचं काम केलंय. हं, हं. तिथलं मेजर स्टील आम्ही आयकॉनचंच हं, वापरलं हं. होतं. हं. नंतर विल्लोळीला आम्ही एक कोल्ड स्टोरेज केलं. तिथेही सगळं आयकॉनचंच आम्ही यूज केलं होतं बऱ्यापैकी. हं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत आणि तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ओके. छान प्रश्न आहे तुमचा एकदम. नवीन इंजिनिअरसाठी माझं एकच म्हणणं आहे का कुठलंही क्षेत्र असो, हं. हे तर आहेच आपलं म्हणजे हे तर आमच्या दृष्टीने आमचं हार्ट फिलिंगचं हो, क्षेत्र आहे. हो. पण नवीन कुठलंही असो, नवीन इंजिनिअर्स किंवा जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की त्यांनी कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. हो.
प्रत्येक गोष्ट ही तुमच्या कन्सिस्टन्सीवर अवलंबून असते. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला एक म्हणजे त्याचा रिझल्ट म्हणा किंवा बरोबर. ती एक अचीव्हमेंट तुम्ही गाठू शकता, जेव्हा बरोबर. तुम्ही पूर्णपणे त्या क्षेत्रात कन्सिस्टंटली काम कराल. हं, हं, हं. बऱ्याचदा काय होतं, नवीन पिढीला फास्ट ग्रोइंगची एक त्यांची मेंटॅलिटी असते. बरोबर. का आपण इंजिनिअर झालो की पटकन स्वतःचा बिझनेस केला पाहिजे, पटकन हं. मोठं झालं पाहिजे किंवा पटकन त्याच्यात सक्सेस मिळालं पाहिजे. तर कुठलीच गोष्ट ही पटकन होत नसते. बरं. त्याच्यामागे तुमची एक तपश्चर्या असते, हं, हं. फोकस असतो आणि कन्सिस्टन्सी असते. ह्या 3 गोष्टींचा मिलाप करून तुम्ही जर प्रॉपर त्या ठिकाणी काम केलं, तरच तुम्हाला ती सक्सेस अचीव्ह होतो. तो मे बी कधी-कधी तो उशिरा होईल, पण तो एकदा झाला का तुम्ही तिथून तुमची गाडी सुसाट सुटू शकते. वाह! तर हे होते इंजिनिअर पुष्कर कुलकर्णी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रवासात आपल्याला लवकर पण पोहोचायचंय, पण सुरक्षित पण पोहोचायचंय. म्हणजे नियंत्रित वेग हे त्याचं माझं ते सोपं बरोबर. समीकरण आहे. ते जर तुम्ही ठेवलात एका ठराविक वेगाने जर तुम्ही गेलात, तर तुम्ही अर्थात लवकरही पोहोचाल, मात्र सुरक्षित ही पोहोचाल. तर पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून हो. आभार, की तुम्ही आलात आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. मला आयकॉन स्टीलनी इथे इंटरव्ह्यूला बोलण्याची संधी दिली आणि स्पेसिफिक एक 2-4 विषयावर खास करून त्यांनी नवीन पिढीचं प्लस शहराचं ह्या 2-3 गोष्टींवर फोकस करून खास त्याच्याबद्दल बोलायला लावल्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.